नमस्कार, कांचन किचन रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज काय बनवायचं? आज आपण जिरा राईस बनवूया, कारण मी घरी जिरा राईस बनवणार आहे। आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी श्रीराम कोलम तांदूळ घेतलेला आहे। जिरा राईस बनवायचं म्हटलं की तांदूळ सडसडी ज्याचा भात होतो तेच तांदूळ घ्यायचा आहे। या ठिकाणी मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी आल्याचे असे 2 छोटे तुकडे घेतलेले आहेत, हे पहा, आणि लसणाचे 5-7 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर। आता आपणाला ह्याचं काय करायचं आहे, पाणी घालून पेस्ट करायची आहे। पहिला आपण याची पेस्ट तयार करून घेऊया। हे पहा, या ठिकाणी मी कुकरमध्ये करणार आहे। आता प्रथम काय करूया, आपण कुकर ठेवूया आणि याच्यामध्ये तेल घालूया। तुम्ही तुपात करणार असला तर करू शकता, मी तूप हे नंतर वापरते। हे पहा, 1 पळी होईल एवढं, 3 वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे, 1 पळी होईल एवढं तेल घातलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण काही खडे मसाले आणि जिरे वापरणार आहोत। हे पहा, या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे। मी काय केले, 4 लवंगा घेतलेले आहेत आणि 2 वेलदोडे घेतलेले आहेत, वेलची आपली हिरवी, ही याच्यामध्ये घालायची। आणि याच्यामध्ये जिरे घालावं। तेव्हा मोठा चमचा घेतलेला आहे, हे 1.5 चमचा घातलेला आहे मी। तुम्हाला जेवढं तुम्ही हे करायचं तेवढं घालू शकता। जिरे चांगले तडले की मग त्याच्यामध्ये जे आपण लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट केली ते याच्यामध्ये लवंग आणि जे वेलची आपण घातलेली आहे त्याच्यामुळं टेस्ट फार छान येते। आता याच्यामध्ये मी 1-2 चमचे तूप घालते। तुम्ही तुपात करणार असला तर करू शकताय। कोथिंबीर, आलं, लसूण यांचा वापर केल्यामुळे काय होतं, भाताला टेस्ट 1 नंबर येते, पण तेलामध्ये चांगलं ते भाजायला। आता बघा, या ठिकाणी मी तांदूळ धुवून घेतलेले आहे। तांदूळ कधीही धुवून घेत जावा, ते याच्यामध्ये घालायचं आणि पाणी सुद्धा गरम करायला ठेवायचं, पाणी गरमच करायचं। आता हे चांगलं हलवून घ्यायचं। तेलामध्ये चांगला तांदूळ भाजला की भात एकदम चडचडीत होतो आणि चवीला पण चांगला लागतो। आता याच्यामध्ये काय करायचं, मी पाणी गरम करायला ठेवलेलं, तुम्हाला जेवढं अंदाज आहे भाताचा। आता श्रीराम कोलम म्हणते की याला पाणी थोडं जास्त लागतं, जुना तांदूळ आहे। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया। हे
आता कुकरला टोपण लावून 3 शिटा द्यायच्या. हे पहा या ठिकाणी 3 शिटा झालेल्या आहेत. आता आपण बघूया. वास खूप छान येतोय. हा आपला जिरा राईस तयार झाला. हा आपला जिरा राईस एकदम म्हणजे जास्त सडसडीत पण नाही आहे, जास्त मऊ पण नाही, अशा पद्धतीनं हा आपला जिरा राईस तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.